गोंदिया धान खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं गोंदिया जिल्ह्यातील 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिलेत। सुरुवातीला शासनानं 11 लाख क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं। ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरता शासनाच्या वतीनं 7,38,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलं होतं। मात्र आठवडाभरातच उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं आणखी 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे शासनाकडे पुन्हा उद्दिष्ट वाढवून देण्यात यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते। यावर्षी रब्बी हंगामामध्ये धानाची शेती केली आणि भरपूर उत्पन्न सुद्धा झाले, पण 1000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत म्हणजे शासनाने लिमिट कमी असल्यामुळे 17,000 शेतकऱ्यांचे धान घरी पडून आहेत आणि जर शासनाने लिमिट जर नाही वाढवली तर तो धान आम्हाला उघड्यावरती फेकावा लागेल आणि शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येईल। तरी पण शासनाला कडकडीची विनंती आहे की आपण उद्दिष्ट वाढवून आमच्याकडे जो पडलेला धान आहे त्याने त्वरित त्याची व्यवस्था करावी, हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। 15 जून अखेर गोंदिया जिल्ह्यामध्ये 60,278 शेतकऱ्यांनी त्यांचे रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी जिल्हा पणन कार्यालयाच्या सब सेंटरवर नाव नोंदणी केलेली आहे। अद्यापपर्यंत 17,956 शेतकऱ्यांची अंदाजित 8 ते 9 लाख क्विंटलपर्यंत धान खरेदी होण्याची शिल्लक आहे। तर त्यासाठी या कार्यालयाला वाढीव उद्दिष्टाची आवश्यकता भासणार असून त्याबाबत आम्ही शासनासह आमची प्रदान कार्यालयास कळवलेली आहे। बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।